तरुणांना फसवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। नोकरी लावणं सरकारी कार्यालयामध्ये यासाठी फसवणूक होते। गेल्या 3-4 वर्षांमध्ये या फसवणुकीचं प्रमाण इतकं मोठं झालंय की मागच्या वर्षी एका वर्षात 22 गुन्हे दाखल झाले, तर या वर्षी प्रकरणं उघडकीस आली, तर या वर्षी जुलैपर्यंतच 25-26 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। याचं कारण शासनाचं या प्रकरणाकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष। तरुणांच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचं लक्ष नाही, अशा प्रकारे फसवणूक होते। वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहेत, त्यांना राजकीय पाठबळ सुद्धा असण्याची शक्यता आहे। त्यामुळेच या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही। त्यामुळे आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की या संदर्भात, कारण हे सगळे विखुरलेले विद्यार्थी एकत्रित कारवाई करू शकत नाही, त्यामुळे एक एसआयटी स्थापन करून या सगळ्या टोळ्याचे जे प्रमुख आहेत त्यांचे शासनाची किंवा त्या शासकीय कार्यालयाशी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांची काय लागेबांधे आहेत, त्यांचे काही राजकीय लागेबांधे आहेत का, त्यांची चौकशी करावी। या सगळ्या मुलांचे पैसे परत मिळवून द्यायला मदत करावी आणि या सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करावं, यासाठी आम्ही शासनाकडे आता एक पत्र पाठवलेलं आहे। याशिवाय जर शासनाने काही दिवसामध्ये याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, कारण मुख्यमंत्री नेहमी तरुणांची भाषा बोलत असतात, परंतु तरुणांवर अन्याय होत असताना ते जर इतक्या थंडपणे त्याच्याकडे बघत असतील तर त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय लागेबांध्याचाही संशय येतोय। जर अशी कारवाई झाली नाही तर आम्ही राज्यभर या संदर्भामध्ये तीव्र आंदोलन उभं करू। आतापर्यंत किती प्रकरणं